बहुजन हिताय बहुजन सुखाय संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, माँ जिजाऊ, माँ रमाई, सावित्रीबाई, बिरसा मुंडा या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. या तिसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी मला या संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान दिला. त्या आयोजकामध्ये जी मंडळी आहे त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो. बुलढाण्यातील या सातपुड्याच्या कुशीमध्ये वसलेले हे वरबड बकाल गाव, या ठिकाणी विशेष वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनाचे उद्घाटक प्राध्यापक गंगाधर आहिरे आताच या ठिकाणी फार सुंदर असं भाषण करून गेले. विशेषतः या संमेलनाचा अध्यक्ष मी व्हावं हे मला आमचे सन्मित्र प्रशांत वंजारे यांनी आमच्या जिल्ह्यातले त्यांनी सांगितलं तुमच्यावर एक जबाबदारी आहे. खरं म्हणजे मी तब्येत चांगली नसतानाही आलो इकडे. 15 दिवस मला ताप होता. आत्ता 2-4 दिवस झालं ताप गेला, खूप विकनेस आहे. परंतु मी प्रशांत वंजारे आमच्या मित्रांना शब्द दिला ते मला टाळता येणार. पण या महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर सीमा मेश्राम मॅडम, स्वागताध्यक्ष प्रसेनजित पाटील साहेब, या महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे आणि या सगळ्या संमेलनाचा जो भार उचलणारे आणि प्रशांतच्या भाषणामधून त्यांनी कुठं कुठं कशी चळवळीला मदत केली ह्या गोष्टी ऐकायला भेटल्यानंतर अशी माणसं दुर्मिळ असं आहेत असं वाटायला लागतं. असं दुर्मिळ व्यक्तिमत्व मुख्य संयोजक भाऊसाहेब भोजने, सहसंयोजक अभयसिंग मारोडे, या ठिकाणी या कार्यक्रमाचं संचालन करणारे आमचे मित्र रमेश आराक गझलकार पण आहे. रमेश आरार गझलकार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार, प्रशांतजी सोनोने, विशेष खास करून आमचे मित्र, या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद. खरं म्हणजे मी काही फार मोठा माणूस नाही. मला कसं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं हेच समजत नाही. मी काय आहे मला समजत नाही. पण मी आंबेडकरी माणूस आहे एवढं मला समजतं. मी का आंबेडकरी आहे याला पण कारण आहे. अण्णाभाऊ साठेचे एक निवेदन आहे एका ठिकाणी. त्यांना कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही इतक्या कादंबऱ्या मराठीत वगैरे लिहिता, का बरं लिहिता? म्हणजे की मी जन्माला आलो तेव्हा फकीराची घोडदौड सुरू होती आणि तो सुरती रुपये लुटून त्यांनी सकाळी सकाळी आला फकीरा घोड्यावर
आणि आवाज दिला, माई माई आहात का घरात? तेव्हा माईने सांगितलं की बाळ जन्माला आला घरात. तेव्हा पसाभर सुरती रुपये माझ्या पदरात टाकले आणि म्हणाले की हे बाळाला कामी येते. अण्णाभाऊ साठे म्हणतात, मोठं झाल्यानंतर म्हणून लिखाण करत चळवळी झाल्यानंतर, माझ्या जन्माच्या वेळी फकीरांनी मला सुरती रुपये दिले, मग वाढावं जगावं मोठं व्हावं. त्या गोष्टीचा परतफेड करण्यासाठी, त्याचे उपकार फेडण्यासाठी मी हे सगळं भरभरून लिहितो आहे. तो फकीरांनी मी आंबेडकरी काय याला असंच एक कारण आहे. मला सांगितलं पाहिजे, मी रूढ अर्थाने एखाद्या साहित्य संमेलनाचा अकॅडमिक स्पीकर नाही आहे. अत्यंत चौकटीत आणि अत्यंत शास्त्रीय शब्द वगैरे असे माझ्याकडे काहीच नाही. मी खेड्यातून आलेला माणूस आहे. मी 6व्या वर्गातून शाळा सोडून दिली. 6 वर्ष लोकांकडे सालदारी केली. माझ्या गावाच्या बाजूला एक गाव आहे आसोली म्हणून, पाळूवाडी गाव माझं छोटंसं 37 घराचं, आदिवासींचं पूर्ण आदिवासी. आणि बाजूला एक आसोली गाव, एक मराठा, कुणबी, गवळी. त्या गवळ्याकडे मी सालानं राहिलो. आणि 6व्या वर्षी मला त्या कुटुंबातला तो एक प्रकाश फुके म्हणून होता. मी बालाजी फुके मोठा माणूस, घरातला म्हणजे करता जात. बालाजी फुके हे DSMS डॉक्टरकीचा कोर्स करत होते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांनी ग्रंथालयातून एक पुस्तक आणलं होतं वाचण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत. ते बाइंडिंग केलेलं होतं, लाल कवर, मला आजही आठवतं. माझं काम होतं त्या ठिकाणी सकाळी म्हशीचं 4-5 म्हशी होत्या, गाई होत्या, शेण काढणे आणि म्हशी चारायला घेऊन जाणे. मी ते पुस्तक त्याने घरी आणल्यानंतर त्या प्रकाश फुकेने पाहिलं. ते गवळी समाजात होतं, ते आंबेडकरांचं, ते मी कसं घडलो चरित्र होतं. तेव्हा छुआछूत होतीच. अस्पृश्यता मानल्या जात होती ते आतून ते होतं सगळं. म्हणजे हे जवळजवळ 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याने ते पुस्तक वाचलं नाही. म्हशीच्या गोठ्यात असं त्या तिनाखाली पळून ठेवलं. मी ते पुस्तक काढलं आणि म्हशीच्या पाठीवर बसून दिवसभर वाचलं ते. आणि इतका प्रभावित झालो की म्हटलं आता आपलं जीवन घडवायचं. बाबासाहेबांनी एवढं केलं आहे. मी स्वतःला प्रश्न विचारला, माधव तू तुझ्यासाठी काय करू शकतोस? एका पुस्तकाने माझं जीवन घडवलं, माझं जीवनाला ट्विस्ट दिला, टर्न दिला. त्याची परतफेड म्हणून मी बाबासाहेबांना मानतो. त्याची परतफेड म्हणून मी लोकांना बाबासाहेब सांगतोय. आणि सरांनी जे काही सगळे लोक सांगितले आहे, त्या प्राध्यापक आहिरे सरांनी, मी इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे सगळे मी वाचले आहेत. खरंच हे सगळे लोक कशा प्रकारे त्या ठिकाणी क्रांती, ट्राटस्की वगैरे कुठं पळावं लागलं त्याला वेगळ्या देशामध्ये. आपल्या इथं तसं होताना दिसत नाही. म्हणून मी माझ्या या अध्यक्ष भाषणामध्ये लिहिलं आहे. सर तुम्ही म्हणता तसंच मी फेसबुकवर कविता पण लिहिली आहे. त्या कवितेचं असं आहे की मी घरामध्ये बसून पेन आणि कागद घेऊन कविता लिहित असताना मला बाहेर आंदोलन जर दिसत असेल ना, मी ते कागद आणि पेन फेकून देतो आणि रस्त्यावरची कविता होते. ती रस्त्यावरची कविता होणं मला कधीही आवडतं. कारण मी ज्या संघाच्या कॉलेजमध्ये 30 वर्ष घातले तिथं कविता म्हणूनच जगलो. मी माझ्या घरच्या लोकांना, बायकोला
कॉलेजला गेलो तर म्हणजे लढायला, कोणाला विचार कुठे चालले, रस्त्यावर म्हटलं लढायला चाललो, कॉलेजमध्ये लढायला रोज लढावंच लागतं. आणि त्यागही तसाच केला. मला खूप निमंत्रण पण आले, मला असं मिक्स सांगितलं पाहिजे, माझं जीवनही सांगितलं पाहिजे आणि काही कॉमेंटही केली पाहिजे चळवळीवर. मला निमंत्रण खूप आले संघाचे. घरी आम्ही भाकरी शिळे तुकडे भिजून खात होतो, इतकं दारिद्र्य बघितलं. किंवा 3-3 दिवस उपाशी राहत होतो आम्ही, म्हणून गाव सोडलं आम्ही आणि गिट्टी फोडण्याचं काम करत होतो. अशा दारिद्र्यात असल्यानंतर एवढे मोठे प्रलोभन आल्यानंतर आमच्या कॉलेजचे कुंटे सर म्हणाले, तुम्हाला आम्ही आमदार करतो, तुम्ही फक्त अधूनमधून संघात येत जा. त्यांनी पहिल्यांदा मला रामदासाचे पुस्तकं दिले लंगोटीवाल्याचे. मी मला हे लंगोटीवाल्याचं काय ठेवून, मला माहीत नाही मी नंगा नाच करणारा माणूस आहे, लंगोटी कशाला. मग माझ्या बदल्यात माझ्या गावचा बाजूचं जे कॉन्स्टिट्युएन्सी आहे उमरखेड, त्या ठिकाणी माझ्याच समाजातला एक माझा रिलेटिव्ह उत्तम इंगळे यांना त्याने 2 वेळा आमदार केलं. त्या ठिकाणी मी 2 वेळा आमदार झालो असतो, पण म्हणलं निष्ठा विकून विष्ठा खाणाऱ्याची माझी जात नाही. मला बाबासाहेबांनी जीवन दिलं. मी चळवळीत किती काम केलं हे माहीत नाही, पण जग समजून देण्याचं कामच बाबासाहेबांनी मला केलं. म्हणजे मला समजून दिलं ते काम माझ्यासाठी बाबासाहेबांनी केलं, किंवा त्यांच्या सगळ्या त्या साहित्यातून मला कळालं. हे मला नोबेल पारितोषिकपेक्षा मोठं वाटतं. मला जग समजलं बाबासाहेबांना. माझ्या बाजूचा उभा असलेला माझा रिलेटिव्ह IAS अधिकारी आहे, तो बाबाबुवाच्या मागे धावतो, तो बाबाचे चमत्कार सांगतोय. IAS झालेल्या माणसाला नाही समजलं, ते माझ्यासारख्या फाटक्या माणसाला समजलं. हे माझं आकलन, म्हणजे आकलनाची जी उंची माझी बाबासाहेबांनी वाढवून दिली. खरं जगणं हे आकलनाचं जगणं असतं. तुम्हाला या जन्मात आलेला आहात, या पृथ्वीवर आलेला आहे, आणि तुम्हाला हे जगच समजलं नाही, तुम्हाला समाजच समजला नाही, तुम्हाला तुमचे शत्रूच समजले नाही, तुम्हाला तुमचे मित्रच समजले नाही, तर तुम्हाला काहीच समजलं नाही. हे सगळं आकलन, हे अंडरस्टँडिंग कोण दिली असेल तर मला बाबासाहेबांनी दिली. म्हणून त्यांच्याप्रती ऑब्लिगेशन, उपकाराची परतफेड म्हणून मी माझ्या लोकांना मी बाबासाहेब सांगतो. आणि साहित्यिक म्हणून मी मलाही सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो की आम्ही निर्भीडपणे लिहिलं पाहिजे. सरांनी सांगितलं फार महत्त्वाचं आहे, आम्ही निर्भीडपणे बोललं पाहिजे. सोयीचं आणि मोघम लिहिलं नाही पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांती एका कवितेने घडली असं म्हणतात. तुम्ही सोयीचं लिहित असता, कोणी काय मला म्हणेल का, कोणी नाराज होईल का, माझं नुकसान होईल का, असं म्हणून जर लिहित असाल तुम्ही, आणि सोयीचं आणि लोकांना आवडेल असं लिहित असाल, लोकांना आवडेल असं बोलत असाल, तुमचं लिखाण हे तुमच्या जाण्यासोबतच निघून जात असतं, ते काही राहत नसतं मागं. तुमचं लिखाण हे मागे धगधगत राहिलं पाहिजे. तुम्ही गेल्यानंतरही तुमचं लिखाण लोकांशी, जगांशी बोलत राहिलं पाहिजे.
ते बोलत राहिलं पाहिजे, माणसं पेटवत राहिलं पाहिजे. असं लिखाण कधी मरत नसतं. मी तर जाहीर करून टाकलंय की मला कोणताच पुरस्कार नको. मला आदिवासी विकास मंत्रालयाने मला आदिवासी सेवक पुरस्कार दिला होता. आणि कोणीतरी पत्र पाठवले की या माणसाला कसा पुरस्कार, आता निवड शिवाय जात राहतो लोकांना. मी नाशिकला गेलो, तिथल्यानंतर तिथला तो कमिशनर महाकार, तुझ्याबद्दल तक्रार आहे, अनेक लोकांचे पत्र आहे, मी असा पुरस्कार फेकून दिला, घ्या म्हणलं, चाललो घराकडे. मला नको पुरस्कार. आणि कविता लिहिली. काळाराम मंदिराकडे गेलो तिकडे आणि बाबासाहेबांना म्हटलं, तुम्ही इथे आंदोलन केलं, या पुरस्कारापेक्षा मला पेटत राहणं अधिक चांगलं वाटतं, जळत राहणं मला अधिक चांगलं वाटतं. हे पुरस्कार माझ्यातली आग विझवून टाकेल आणि विझलेलं जगणं हे मरण्यासारखंच असतं. तसं मला नाही जगायचं. एक पुरस्कार दिला मला कुठला तरी भुसावळमध्ये, इतका गोंधळ वाटला मला त्या ठिकाणी. मी येताना त्या पुरस्काराचं सर्टिफिकेट त्या रेल्वेच्या एका डब्याला चिपकून दिलं, आलं घराकडे. नाही पाहिजे मला पुरस्कार. तुमच्याकडे आहेच काय? तुमच्याकडे शब्द तर आहेत, फक्त शब्द हे शस्त्रासारखे वापरता आले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणत असताना आम्ही बाबासाहेबांच्या जीवनाकडे बघत नाही. तलवार घेऊन थोडं लढले, ते शब्दाने लढले ना. म्हणून तुम्हाला बोलता कुठे निर्भीडपणे बोललं. मोदीने आमच्या जिल्ह्यात एक टीम पाठवली होती ब्राझीलची. बाबुळगावला तिथे एक तालुका आहे आमच्या जिल्ह्यामध्ये, सोयाबीनचा प्रकल्प ते काढून राहिले. मी इंग्रजीचं असल्यामुळं जरा नावाज दिला त्या जिल्ह्यामध्ये, मला इंग्रजीचं दुभाषी म्हणून तिथं पाठवलं. कलेक्टर पण तिथं आले, ब्राझीलची टीम होती. आणि उद्घाटन करत असताना तो कलेक्टर संघाचा होता, तो वनवासी कर. माझ्यासोबत दुसरेही काही दुभाषी दोन होते. मी उभा झालो, म्हणलं साहेब बंद करा तुमचं भाषण, हे काय लावलं म्हणलं तुम्ही वनवासी. कोण आहे तो वनवासी? ते म्हणलं हा माणूस कोण? म्हणजे तुमच्या सहीने मला अपॉइंटमेंट केलेलं आहे. वनवासी म्हणत असाल तुमच्या ब्राझीलच्या टीमचा एक, हे सगळे आदिवासी तालुके आहेत म्हणून एक कार्यक्रम होऊ देणार नाही. ते बोलले नाही जरा, म्हणजे कलेक्टर होते, त्यांना असं हात घालणं माझ्याशी बरं नाही, असं बरं नाही वाटलं त्यांना. पण त्याच्यानंतर ते समारोपामध्ये पण कधी वनवासी म्हटलं नाही. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. अनेक ठिकाणी मला काढून दिलं सरकारी कार्यक्रमात. रामकृष्ण मोरे यांनी मला पहिल्या वर्गापासून इंग्रजीच्या छात प्रशिक्षक म्हणून नेमलं होतं. मी पुण्यामध्ये गेलो, त्या समारोपामध्ये असे काही बोलत होते उलटे सुलटे लोक. मी त्या मंत्र्यांना म्हटलं की चुकीचं बोलून राहिले तुम्ही, म्हटलं हे आदिवासीबद्दल यांच्याबद्दल काय काय बोलता म्हणलं, महात्मा फुलेंबद्दल. म्हणजे यांना कार्यक्रमातून बाहेर काढा म्हणून चाललं. त्याला घेतला घराकडे लावले. तुम्ही मला जगाच्या बाहेरही काढून दिलं तरी मी बोलायचं ते बोलणारच. मी ते काही अजित कडकडे नाही, काही बोलायचे होते मी बोलणार नाही, राहुळाच्या गाभाऱ्यात भक्ती तोलणार नाही. मला काही बोलायचे होते मी बोलणारच आहे आणि राहुळाच्याच गाभाऱ्यात भक्ती तोलणार आहे, सोडणार नाही. कारण बोलणं हे फार महत्त्वाचं असतं. आजच्या काळात प्रशांतनं सांगितलं आहे की इतक्या डेस्परेशनमध्ये आलेलो आहे मी, इतक्या गतानुगतिकतेमध्ये आलेलो आहे, इतक्या म्हणजे हतबल अवस्थेत आलेलं आहे, आता आमचं काहीच होणार नाही, असं नैराश्य आमच्याकडे आलं. अशा वेळेस तुम्हाला बोलावं लागेल.
वाल्टेरसारखा माणूस त्याच्यावर बोलण्याची बंदी आणली होती. किती देश भटकला तो. या देशात बंदी आणली, दुसऱ्या देशात गेला, दुसऱ्या देशात बंदी आणली, तिसऱ्या देशात. 9 देश भटकला, पण ते बोलायचं सोडलं नाही. बोलायचं सोडलंच नाही, परंतु लोकांनाही बोलण्याचं अधिकाराचं डिफेंड करण्याचं काम केलं त्यांनी. त्यांना विचारलं की तुम्ही तर बोलतात म्हणे सगळ्या संस्थेच्या आणि सत्तेच्या विरोधात, पण लोकांनाही बोलायला होता. ते म्हणतात आय डोंट अग्री व्हॉट पीपल से. लोक काय म्हणतात त्यांच्याशी माझं सहमत नाही. आय डोंट अग्री विथ व्हॉट पीपल से, बट आय डू अग्री दॅट पीपल हॅव राईट टू से. मला लोक काय म्हणतात याच्याशी मी सहमत नाही, पण लोकांना बोलण्याचा अधिकार आहे याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आय विल डिफेंड देअर राईट टू से अनटू द लास्ट ब्रीथ ऑफ माय लाईफ. आणि त्यांच्या बोलण्याचा अधिकार मी माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत डिफेंड करील, संरक्षण करील. बोललं पाहिजे, सोयीचं नाही लिहिलं पाहिजे, दुरुस्त्या करू लिहिलं नाही पाहिजे. जे भडबडून आलं ते टाकून दिलं पाहिजे लोकांना. काय त्याचे परिणाम होत. मला तर खूप शिव्या येतात. आमचे मित्र बसले, गवई सर आहेत, इकडे आमचे खास कवी मित्र लोकनाथ यशवंत आहेत, संजय गोडघाटे आहेत, सुदाम सोनोले आहेत, अनेक मित्र. आणि मधु पावलकर म्हणजे विशेषतः आमच्या यवतमाळला फार वर्षापूर्वी आले होते, तेलंगणातून आलेले. तर मित्र हो, असे अनेक साहित्यिक आहेत ज्यांची एकच कविता आलेली आहे, पण जगप्रसिद्ध झाले, आजही जिवंत आहे. अशी एखादी कलाकृती, झारखंडचा आमचा एक कवी आहे उदय प्रकाश, त्याची एक हिंदी कविता आहे. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी कुछ नहीं सोचने पे और बोलने से आदमी मर जाता. तुम्ही काही बोलत नसते, काही विचार करत नसते, तर तुम्ही मेलेलेच असतात. सुरेश भटाने जसं म्हटलं की फिरतात माझ्या भोवतीले जिवंत मुर्दे. हे जिवंत मुर्दे. आणि तुम्हाला आजचं जे वातावरण बदलवायचं आहे. सरांनी म्हटलं आहे की सगळे कसे, मॅडमने म्हटलं कसे उजागरपणे बोलून राहिले. 70 वर्षांची माणसं कधी बोलली नाही, ते आज कसे बोलू लागले. न्यूयॉर्क शहरामध्ये एकदा 2 दिवसासाठी वीज गेली होती. न्यूयॉर्क शहरामध्ये 2 दिवसासाठी वीज गेली होती. त्या 2 रात्रीमध्ये इतक्या प्रचंड दंगे फसाद झाले, चोऱ्या झाल्या, डाके टाकले, खून खराबे झाले. आणि न्यूयॉर्कमध्ये क्रीम लोक राहतात, वैज्ञानिक राहतात, मोठे मोठे डॉक्टर राहतात, साहित्यिक राहतात, विचारवंत राहतात, मानसशास्त्रज्ञ राहतात. सामान्य माणसंही जागरूक आहेत त्या शहरात. तेव्हा सामान्य माणसं प्रश्न विचारत रस्त्याने फिरत होते की एवढे डाकू, चोर, लफंगे, खुनी हे कुठं होते आतापर्यंत. आम्हाला उत्तर द्या या राज्यातल्या प्रशासनाने. तेव्हा एक मानसशास्त्रज्ञ म्हणाला, सांगू तुम्हाला हे कुठे होते. हे सगळेच्या सगळे उजेडात लपून बसले होते. अंधार झाला की ते सगळे बाहेर आले. मित्रांनो, हे 70 वर्ष हे सगळे आजचे चेहरे आहेत. सिनेमा क्षेत्रात काम करणारे साहित्यिक, कलावंत, लेखक, वैज्ञानिक,
हे सगळे लपून बसले होते आणि 2014ला हे सगळे चेहरे उजागर झाले, उघडपणे सांगू लागले ते लोक की आरक्षण नको आम्हाला, संविधान नको, स्त्री आणि पुरुष समानता नको, हे उघड उघड सांगू लागले. मी मुद्दा सांगत नाही, सरांनी सांगितला थर्ड वेचा. एका ब्राह्मणाशी चर्चा करत असताना 5-7 वर्षापूर्वी त्या पुस्तकाचा संदर्भ मला दिला होता, म्हणून ताबडतोब ते पुस्तक दत्तपंत ठेंगडीचं आणलं आणि मी वाचलं आहे. अरे संविधान बदलण्याचं काम आजपासून नाही सुरू झालं. 29 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान अर्पण केलं देशाला, तेव्हा 30 नोव्हेंबरलाच ऑर्गनायझरमध्ये एक लेख आला. ते म्हणले की या संविधानामध्ये मनुस्मृती नाही आहे, हे आमचं संविधान होऊ शकत नाही. आमचा मनुस्मृतीचा कायदा तिकडं स्पार्टा आणि तिकडं रोमनपेक्षा जुना आहे, आम्हाला हे संविधान नको आहे. आणि शंकराचार्यासारख्याने तर म्हटलं आहे संविधान खूप चांगलं आहे, पण या संविधानाचा दोष असा आहे की संविधान एका शूद्राने लिहिलं. तेव्हा मित्र हो, संविधान हे डिफंक्ट करण्याचं काम, नष्ट करण्याचं काम हे आज झालं नाही, फार वर्षापासून सुरू आहे. वाजपेयी गव्हर्नमेंट आलं असताना तुम्हाला माहीत असेल, अरुण शौरी एका मंत्रालयाचे मंत्री होते, जे मंत्रालय जगाच्या कुठल्याही मंत्रिमंडळात नाही आहे, आजही नाही आणि पूर्वी नव्हतं. त्या मंत्रालयाचं नाव होतं डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री, निर्गुंतवणूक मंत्रालय. आणि निर्गुंतवणूक मंत्रालयाचा अर्थ काय होतो की जे गव्हर्नमेंट सेक्टरमधले, पब्लिक सेक्टरमधला जो फंड आहे तो काढायचा आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकायचा, म्हणजे नोकऱ्या तुमच्या बंद करून टाकायच्या. तुम्ही पहा इतिहास उघडून, एज्युकेशनवर किती बजेट असायचं वाजपेयीच्या ह्याच्यात, 0.2च्या कमी असायचं. शिक्षणावर खर्च कमी झाला पाहिजे, नोकऱ्या बंद झाल्या पाहिजे. हे सगळं संविधान आतून पोखरण्याचं काम वाजपेयीच्याही काळामध्ये झालेलं आहे. आणि त्याच वेळेस इतिहास बदलण्याचंही काम सुरू झालेलं आहे. म्हणजे ते बदल करतात, ते असं नाही बदल करते. मी तुम्हाला विस्तारानं नाही सांगत, माझ्या भाषणामध्ये थोडं लिहिलं आहे. मनुष्याला 2 प्रकारचं जीवन असतं, एक भौतिक जीवन असतं, एक अभौतिक जीवन असतं. भौतिक जीवन म्हणजे तो जन्माला आला, वाढला, आहार विहार करू लागला, रोग किंवा अनेक गोष्टी त्याला शरीराच्या धर्मानुसार आलेल्या सगळ्या गोष्टी, हे एक जीवन असतं. आणि दुसरं जीवन असतं त्याच्या डोक्यातलं जीवन असतं, त्याच्या विचाराचं जीवन असतं, तो कसा विचार आणि व्यवहार करतो हे एक जीवन असतं. आणि तुम्हाला तुमची विचार करण्याची पद्धती हे तुम्ही ज्या समाजात जन्माला आला तो समाज, तुमचं कुटुंब, तुमचा परिसर, तुमची शाळा, तुमचे धर्मशास्त्र, तुमचं एज्युकेशन, तुमचे हायस्कूल, कॉलेजचं शिक्षण, विद्यापीठ, प्रसारमाध्यमं, ह्या सगळ्यातून तुमची विचार करण्याची पद्धत तयार होत असते. वेगळे वेगळे पुस्तकं, साहित्य, ग्रंथ, कविता याच्यातून तुमची विचार करण्याची पद्धत तयार होत असते. आणि ही विचार करण्याची पद्धत विशेषतः इतिहासातून तयार होत असते. संस्कृती, इतिहास, धर्मशास्त्र आपण याकडे ते दुर्लक्ष, सर म्हटलं थर्ड वेचं तर कोणी चिरफाड केलीच नाही, परंतु तुम्हाला माहीत असेल की अनेक पंडित बसवले आहेत त्यांनी, आपल्याला माहीत नाही. आणि सगळा इतिहास बदलवणं सुरू आहे.
त्याच्यात खोट्या खोट्या गोष्टी भरल्या जात आहेत. या देशामध्ये तुम्हाला माहीत असेल, आज आपलं अस्पष्ट वाटतं, जे राक्षस, दैत्य, असुर, दानव, हे देशद्रोही, नरभक्षक, मानवद्रोही, म्हणजे अमानवीय येऊन इथले अशा प्रकारचे शास्त्रामध्ये उतारेच्या उतारे आपल्याला सापडतात. आणि मग आपली त्यांच्याबद्दलची विचार करण्याची पद्धत तयार झाली, राक्षस म्हणून ती संस्कृती तयार केली त्यांनी. अहो, देवमासा, आपण वेल माशाचं भाषांतर देवमासा करतो आपण. न्यायालयाचं आपण जे न्यायालय आहे ना, कोर्ट, त्याचं भाषांतर आपण न्याय मंदिर करतो. छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आम्हाला संस्कृती देत असतात आणि त्या अनुषंगाने आमची विचार करण्याची पद्धत बदलत असतात. ते आज सुरू आहे. सिंधू संस्कृती तुम्ही जर गुगलवर टाकलं तर त्याच्यापुढे तुम्हाला डॅश सरस्वती संस्कृती असा शब्द येईल. कारण वाजपेयी सरकारने नटराजन झा या 2 लेखकांनी द डिसायपर इंडस स्क्रिप्ट नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की सिंधू संस्कृती आम्ही आता तिचं डिकोडिफाय केलेलं आहे, ती आम्ही वाचलेली आहे. आणि ती कोणाची संस्कृती आहे? ती आर्यांची संस्कृती आहे. कारण तुम्ही नुसतं केवळ भौतिक जीवन जगत नसतात, एवढंच नाही तर दुकानाच्या पाट्यावरूनही तुमचे विचार करण्याची पद्धत बदलत असते. इव्हन कुठे लावलेलं पोस्टर आहे, प्रचार प्रसार जाहिरात, यातूनही विचार करण्याची पद्धत बदलत असते. ही विचार करण्याची पद्धत बदलवली की माणसं मग गुलाम होत असतात. कारण तुमचे विचार त्यांच्या हातात दिल्यानंतर तुम्ही ते विचार जसे चालवतील रिमोटनं तसे तुम्ही चालत असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धांनी या देशामध्ये पहिल्यांदा, तथागत बुद्धांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार करण्याची जी संस्कृती त्यांनी तुमच्या डोक्यात रुजवली होती ती उद्ध्वस्त करून टाकली आणि नवा विचार तुमच्या डोक्यात पेरला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानलं पाहिजे, म्हणून बुद्धाला आपण मानलं पाहिजे. आम्हाला हे शिकवलं जातं नाही बा, आम्हाला राजकारण करायचं, आम्हाला राजकारणात जायचं नाही. बरेच आमचे लोक आदिवासी लोक एक मुद्दा मानतो, एक आदिवासीचा मानतो ता म्हणतात. बरेच आदिवासी लोक नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही. मी म्हणलं सगळे तुमचे जे वोटर कार्ड आहे जमा करा, जाळून टाकतो मी. आणि ज्या दिवशी तुम्ही मतदार झाले त्या दिवशी यू आर द पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिक्स. मतदार झाले त्याच अर्थी तुम्ही या देशाचं, त्याच दिवशी तुम्ही या देशाच्या राजकारणाचा भाग झालात. तुम्ही कसे नाकारता? हे सगळं चित्र कोण बदलवणार आहे? आम्हाला राजकारण करायचं नाही. मी तर म्हणतो की राजकारणच केलं पाहिजे. सरांनी सांगितलं फार महत्त्वाचं आहे. विचारकारण तुम्ही करताय आंबेडकरी साहित्य संमेलन, पण तुम्हाला राजकारणही करता आलं पाहिजे. कारण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये तुमच्या विकासाच्या सगळ्या योजना, तुमच्या विकासाचे सगळे प्रकल्प, तुमच्या नावाचा फंड तुमच्याच टॅक्स म्हणून जमा झालेला, हे तुमच्यासाठी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये उतरलंच पाहिजे. राजकारणात अप्रत्यक्षपणे भाग घेतलाच पाहिजे आणि तुम्हाला नको असलेलं सरकार तुम्ही पाडलं पाहिजे. डेमोक्रेसीला खतम करणारं किंवा डेमोक्रेसी नष्ट करणारं, लोकशाही नष्ट करणारं सरकार तुम्ही पाडलं पाहिजे. आणि एक ठरलेलं आहे या देशात मित्रो, एक ठरलेलं आहे. कारण परदेशामध्ये, अमेरिकेत आणि युरोपामध्ये डिव्हाइन थेअरी होती, दैवी सिद्धांत होता. हे निग्रो जे आफ्रिकेतले सगळे निग्रो आणि जगातले निग्रो जे आहेत ते शैतानाचे पुत्र आहे असं बायबलच्या, जुन्या बायबलमध्ये सिद्धांत होता. म्हणून या निग्रोंची विक्री व्हायची बाजारात. करोडो निग्रो आफ्रिकेतून ते जहाज भरून जायचे आणि युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये ते विकले जायचे. बाजारा भरायचे त्यांचे आणि विकत असताना त्यांना नंग करायचे, कपडे
बोले की नाही, सैतानाचे पुत्र नाही, हे मानवीच आहेत. अमेरिकेमध्ये तशा प्रकारचं मार्कस गार्वेपासून रोझा पार्कपर्यंत किंवा अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग किंवा अनेक लोकांनी संशोधन केलं. त्या म्हणाले की हे सैतानाचे पुत्र नाही, अरे माणसाचेच आहेत. आणि तो सिद्धांत तिकडे खोटा ठरवला गेला आणि निग्रोंना माणसं म्हणून स्वीकारले गेले. म्हणून अमेरिकेच्या चित्रपट इंडस्ट्रीमध्ये, सिनेमा इंडस्ट्रीमध्ये 40% निग्रो आहेत. संगीताच्या क्षेत्रात 60च्या जवळपास निग्रो आहेत. खेळाच्या क्षेत्रात निग्रो आहेत. कारण ते एकमेकांना स्वीकारू लागले आहेत. कारण सिव्हिल वॉर जेव्हा अमेरिकेत झालं, महात्मा फुलेंनी लिहिले, कारण गोऱ्या लोकांना मी, महात्मा फुले गुलामगिरी सांग, मी त्या गोऱ्या लोकांना मी अर्पण करतोय गुलामगिरी, कारण निग्रोंच्या लढ्यामध्ये गोऱ्या लोकांनी मदत केली. म्हणून बाबासाहेब वारंवार म्हणायचे, एखादा वाल्टेर ब्राह्मणाच्या घरात का जन्माला येत नाही. कारण वाल्टेर रस्त्यावर पडलेला होता, एका ख्रिश्चन पादऱ्याने त्या प्रिस्टनं उचलून आणला, त्याला जगवलं, लहान मुलते मोठा झाला. आणि बाप जेव्हा गुलामीचं समर्थन करू लागला तेव्हा बापाच्या विरोधात बंड केलं. बाबासाहेब म्हणतात, एखादा ब्राह्मणाचं पोरग आपल्या बापाच्या विरोधात का बंड करत नाही, का वाल्टेर होत नाही. या देशामध्ये असा एक सिद्धांत आहे मित्र की शूद्र अतिशूद्रांची पायातून निर्मिती झाली आहे. आणि आमिर खानच्या त्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे किंवा शंकराचार्य आजही सांगतोय की शूद्रांची कुठून झाली, पायातून झाली निर्मिती. हा दैवी सिद्धांत जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला ते स्वीकारणार नाही, तुमचे मित्र मानणार नाही. म्हणून एक माझी छोटीशी कविता आहे. मी ब्राह्मणांच्या कॉलेजमध्ये 30 वर्ष काम केलं. तेव्हा एक दिवस त्या ब्राह्मणाला म्हणत, मित्रा तू मला दुःख देतो याचं मला दुःख नाही. मित्रा तू मला दुःख देतो याचं मला दुःख नाही. दुःख मला याचं आहे की आपण दोघंही 30 वर्ष एकत्र राहून एकमेकाचे मित्र होऊ शकलो. 30 वर्ष राहून एकमेकाचे मित्र होऊ शकलो नाही. पण इथे माणसं एका डेस्कवर जरी बसले असतील, बसमध्ये प्रवास करत असतील, बोलता बोलता एकमेकांचे आडनावं समजल्यानंतर ही माणसं 2 गुरुवावर फेकल्या जातात. ते दूर दूर जातात, कारण लगेच आमच्या जाती मध्ये येतात. तेव्हा तुम्हाला हे बदलायचं असेल. आंबेडकरी समाज हा लीडमध्ये आहे, नेतृत्वामध्ये आहे. या देशात म्हणजे जे काही प्रतिकाम्यांचे विचार, प्रतिकाम्यांचे जे काही चळवळी सुरू आहेत, पुन्हा मनुष्य राज्य आणण्याचं काम जे सुरू आहे देशामध्ये, त्याच्या विरोधात सतत त्या प्रतिक्रांतीला क्रांतीने तोंड देण्याचं काम आंबेडकरी माणूस करते आहे. परंतु मला आंबेडकरी माणसाला आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही दुसरेही माणसं सोबत घेऊन चाला. 7 समुद्राच्या बाहेरून तिकडून आले ख्रिश्चन माणसाने लाखो करोडो लोक आमचे ख्रिश्चन केले आदिवासी, पण आंबेडकरी माणसाने एकही माणूस बुद्ध नाही केला. तुम्हाला आता आदिवासींचं बुद्धामध्ये बुद्ध धम्म घेण्याच्या मध्ये कन्व्हर्शन केलं पाहिजे. हे मिशनरी काम तुम्ही केलं पाहिजे जर आपल्याला या देशातल्या प्रतिक्रांतीला हटवायचं असेल, नष्ट करायचं असेल. मी तर घेणार आहे बुद्ध धम्म ठरले. आणि जेव्हा मी माध्यमावर लिहिलं तेव्हा मला इतक्या माझ्या लोकांच्या, अज्ञानी लोकांच्या शिवा आणि काय काय माझ्यावर आरोप आणि काय काय, पण मला त्याची तमा नाही. एनिवे असो, तर आम्ही हे आमच्या बाजूचा माणूस कन्व्हर्ट करण्याचं काम केलं पाहिजे. त्याला समजलं पाहिजे की बाबासाहेबांनी तुझ्यासाठी काय केलं. 1928 पासून 56 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर आदिवासीसाठी प्रचंड काम करत होते. अनेक पुरावे आहेत. माझं पुस्तकच येणार आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समाज. या परिसरामध्ये संघाचा एक मोठा पकडा यांचं मोठं काम आहे आणि आदिवासी लोक आहेत. मित्रांनो, तुम्हाला ते वनवासी म्हणतात. तुमची आयडेंटिटी आदिवासी आयडेंटिटी
मेळा भेट नावाचं पुस्तक वाचा तुम्ही, त्या सगळ्या आदिवासीची संख्या गोधरा कानामध्ये आदिवासीला वापरतो. तो अशा कोणची ओढून सांगतो जाणाराचा, मला वापरलं म्हणजे तलवार घेऊन पहिल्यांदा मी रस्त्यावर उतरलो. हे सत्य झाले, मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले आणि मी रस्त्यावर पारिश करतो. माझं काम संपलं, मला भेटून दिलं. ही माणसं तुमचे नाही आहे, कारण हे माणसंच नाही आहे, जनावर आहे. मी पाहतो ना यांच्याकडे दया माया प्रेम नसतं. मी 30 वर्ष झालं मला त्या कॉलेजमध्ये नव्हतं. 30 वर्ष संघाच्या ब्राह्मणासोबत राहिलो. क्रूर लोक आणि ते तुम्हाला तुमचं कधीही करत नाही. आदिवासीचा वापर करून घेतात. आदिवासी हिंदू नाही असं भारतातला पहिला माणूस आहे. 25 वर्षापूर्वी 25,000 पोस्टर काढले होते मराठवाडा आणि विदर्भामध्ये लावले होते. तेव्हा मी कवयीच्या घरात भाड्यात राहतो. संघाचे पोरं रात्री केमा कुठून माझ्या घरात फिरत होते. माझी मुलगी लहान होती म्हणून मी माझ्या गावातच सासरवाड्या माझ्या स्वतः आई माझं काय व्हायचं नाही. आणि मग ते माझ्यावर आठवणी लावता येत नव्हती म्हणून गावातल्या 2-4 मला मदत करणाऱ्या ओबीसी त्यांच्यावर आठवणी लावली. कोणाच्या माध्यमातून लावली? गेला मडावी करपाते हेपाते आमच्या लोकांच्यावर आज त्या ओबीसीवर आठवणी लावली. कारण खूप चिघळत गेली. मित्र म्हणून इकडचे जे काही लोक आहेत, आदिवासी कोणी असेल तर वनवासी कोणी म्हणत असेल तर तिथल्या तिथं जबाब द्या, तिथल्या तिथं विरोध करा. आणि बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल किंवा इतर काही संघटना असेल, तिकडे जाऊ नका. तुम्हाला तात्पुरतं ते प्रलोभन देतात आणि तुमच्यासाठी जे संविधानामध्ये आहे. आता डिलिस्टिंग सुरू केलं त्यांनी. आदिवासींना जे ख्रिश्चन झाले, मुस्लिम झाले त्यांना काढायचं आणि मग आदिवासीचे जे काही टक्केवारी आरक्षण आहे त्याच्यात करके कपात करायचं. तुम्हाला समजत नाही, तुम्ही साधे लोक आहात. मला तर बऱ्याच लोक फसवतात, मी तुम्हाला सांगत असलो तरी. कारण आदिवासी माणसाने आणखी काही वाचन केलं नाही, चिंतन केलं नाही, बाबासाहेब स्वीकारला नाही. म्हणून शेवटचे एक वाक्य सांगतो. आदिवासीला बिरसा मुंडा आहे ठीक आहे तुमच्याकडे, राघोजी भांगरे आहे ठीक आहे, तिलका मांजे आहे ठीक आहे, तंट्या बिल आहे ठीक आहे, हे ऑर्गनाइज होण्यासाठी फक्त काम येतात. या लोकांकडे या देशातील धर्माधिष्ठित सांस्कृतिक आयडिओलॉजी जी आहे, तत्वप्रणाली आहे, तिच्याशी लढायचं असेल, समर्थपणे लढायचं असेल, यशस्वीपणे लढायचं असेल तर फक्त तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर हेच तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकतात, हेच तुम्हाला मुक्तीदावर करू शकतात, हेच तुम्हाला तुमच्या पारदर्शकात सोडू शकतात, हेच तुमच्या जीवनाचं सोनं करू शकतात. जे मी माझ्या जीवनाचं सोनं करून घेतलं आहे. तेव्हा मी सर्वांना आदिवासींना विनंती करतो की त्यांनी हे सगळं बाबासाहेब रोज एखाद्या तरी पाठ वाचावं. नाही वाचलं तर आपल्या मित्राकडून समजून घ्यावं. जय भीम घालावा, जय भीमचा घालावा, राम राम वगैरे म्हणू नये. माझ्या गावचे लोक, माझ्या गावच्या बाजूचे लोक त्या राम मंदिरामध्ये जातात, बांधतात, विटा घेऊन गेले. कुठलं हे सगळं अवदशा म्हटलं तुमची. तर हे सगळं सोडावं लागेल. खूप बदललेलं आहे, तुम्हाला बदलावं लागेल. बदलता नसाल तर बरबाद व्हावं. जे बदलत नसतात ते बरबाद होत असतात. तुम्हाला बदलावंच लागेल, नाही तर डायनासॉर सारखा तुमचा इतिहास असलं तरी लुप्त झालेला असेल. माझे विचार तुमच्याकडे मांडता आले. माझी तब्येत चांगली नसताना मी बोललो, कारण बाबासाहेब म्हणजे जर असं अंगात येऊन जातो माझ्या, तर तब्येत चांगली नसते. कारण मला हे सगळं बाबासाहेब स्वीकारलं तेव्हापासून आज 60-61 वर्ष वय आहे. मला एका कार्यक्रमात बसून असल्यासारखं वाटते. कारण थकवा देत नाही.
आणि रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. प्रशांत सारखे आमच्यासोबत इज अ व्हेरी स्वीट गाय, चांगला आहे. अजून मला नेहमी मार्गदर्शन करत सांगत असते की सर असं करायचं तसं करायचं. आमचे नागपूरला बसून असलेले आमचे खास मसीहा डॉक्टर यशवंत मनोहरांचं नाव घेतलं पाहिजे. ते अजून माझा मिसकाल केला तरी कोण उचलतात आणि सांगतात. सगळ्या माणसाने भरपूर प्रेम केले आहे. सगळे आंबेडकरी माणसं, जवी पवार एवढा मोठा माणूस फोन करतो, सर मी तुमच्या कागद आज उचलतो. बरेचसे लोक गंगाधर पानतावणे तुमच्या काकापेक्षा तुमच्या पुतण्याला जास्त ओळखतो म्हणून सरकून माधवला जास्त ओळखतो. खूप दूरदूरचे लोक ओळखतात, खूप बोलतात. हे सगळं आहे सगळे नवीन. बरेचसे लोक संजय आल्यानंतर भेटला मस्त. आणि मला तर नेहमी माझं मी थोडंसं बदलो आमचे आहेत का लोकनाथ नेहमी गाईड करत राहतात मला. सर्वांचे मी धन्यवाद मानतो. जय भीम. आणि एक क्रांतिकारी मार्गदर्शन, अतिशय वस्तुनिष्ठ आणि उद्देशून मार्गदर्शन सरांनी या ठिकाणी केलं. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सुद्धा वेळ असले त्यांनी मंचावर यावं. आपण आता या ठिकाणी सोबत कवी संमेलन आणि जेवणसुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत. तुमचे मित्र आजूबाजूला कुठं गेले असतील त्यांना बोलावून घ्या. आणि बाहेर गावातून जे पाहुणे या ठिकाणी